व्यासपीठ सन्मानपूर्वक दिलं, ते उपलब्ध करून दिलं आणि आपल्यासमोर विषयाची मांडणी करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांच्याविषयी मी आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचे कर्दनकार म्हणून ओळखले गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना नम्र अभिवादन करून आज नाशिककरांच्या समोर गंगेच्या घाटावर आणि निळकंठेश्वराच्या साक्षीनं मी काही आपले विचार आपल्यासमोर प्रकट करण्याची अनुमती घेऊन आपल्यासमोर बोलतो. राजकीय हिंदुत्व काळाची गरज या विषयावर एक तरुण वक्ता तुमच्यासमोर बोलतोय आणि सगळे प्रौढ, ज्येष्ठ आणि अतिशय सिद्ध पुरुषांची व्याख्यानं ऐकलेली आपण श्रोते हे ऐकताय, तर कदाचित असं एखाद्याला वाटेल की हे काय नवीन व्यक्तिमत्व आपल्यासमोर आलंय, यांना काय अनुभव असणार, यांचा अभ्यास काय असेल. माझा अभ्यास फार अतिशय दीर्घ खोल नसेल तरी कार्याच्या आणि सिद्ध पुरुषांच्या सानिध्यातून, मगाशीच नवीनजींनी सांगितलं की गोपाळरावजी गोडसे, विक्रमराव सावरकर अशा अनेक धगधगत्या हिंदुत्वाची ज्वाला ज्यांनी आपल्या राष्ट्रहितासाठी, राष्ट्ररक्षणासाठी हातात घेतली, अशा अनेक सिद्ध पुरुषांच्या ह्याच्यात मी वावरलो, त्यांच्यामध्ये घडलो आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या योग्यतेची तेजोकिरणं आणि हिंदुत्वाच्या सूर्याला शिवल्यामुळे ते सूर्यतेज आमच्या विषयावर पडलं आणि म्हणून आपल्यासारख्या उत्तम दर्जाची व्यासपीठं प्राप्त होऊ लागली. आणि मग त्या व्यासपीठांमधून काय मांडलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, आणि नुसतं व्यासपीठात व्याख्यान करण्यासाठी व्यासपीठ असतं का, तर काळाची गरज परिवर्तन आहे आणि ते परिवर्तन होणार नसेल तर अशी लाखो व्यासपीठं जरी रोज गाजत असली तरी ती परिवर्तनाशिवाय त्या व्यासपीठांना दर्जा उरणार नाही, त्याची दखल कोणी घेणार नाही. व्यासपीठ परिवर्तनासाठी असतं आणि परिवर्तनाचा संकल्प सोडण्यासाठी आपण अनेक ठिकाणी, अनेक शेकडो ठिकाणी अशी भाषणं हजारो ठिकाणी चालू असतील, ती चालू राहिली पाहिजेत, विचारांचं मंथन चालू राहिलं पाहिजे. आज देशामध्ये अराजकता माजली आहे, प्रचंड अराजकता माजली आहे. अफजल गुरु नावाचा देशद्रोही या देशामध्ये सुखात आहे. शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, काही लाखोंच्या संख्येने आत्महत्या झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास कुठच्याही राज्यकर्त्याला लक्ष नाही, वेळ नाहीये. आणि अफजल गुरुला जर फाशी दिली तर राजकीय नफे तोटे या गणितांमध्ये सगळे राज्यकर्ते व्यस्त आहेत. अजमल कसाबचा आता कालच आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की अजमल कसाबला इंडो तिबेट पोलिसांची सुरक्षा होती, ती सुरक्षा आता काढण्यात आली आहे कारण त्यांचं बिल फार आलंय, 10 कोटी रुपयांचं बिल पाठवलंय त्यांनी आणि ते महाराष्ट्र सरकारला परवडणारं नाहीये. म्हणून महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे विनंती करणार आहे, काहीतरी आर्थिक सहाय्य द्या, यातला एखादा हिस्सा उचला आणि अजमल कसाबच्या सुरक्षेचं दायित्व आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही निभावू. अशा देशात आपण आहोत, अशा धगधगत्या राष्ट्रामध्ये आपण सगळे आता व्यासपीठावर आहोत, वक्ते म्हणून, श्रोते म्हणून, कर्ते म्हणून वावरतो आहोत. अतिशय संकट समय ह्या राष्ट्राचा चालू आहे आणि या संकट समयी एका पेटलेल्या राष्ट्राचा आक्रोशित प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे बोलतोय. अनेक व्याख्यानं अनेक विषयांवर झाली असतील, पण हे जे व्याख्यान आहे हे व्याख्यान नाहीच आहे, हे संभाषण आहे, हा संवाद आहे नाशिककरांशी साधलेला. नाशिककरांची चैतन्य तेज, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक, समाज सुधारक, भाषाशुद्धी, जाती उच्चाटन या सगळ्या कार्यामध्ये सावरकरांनी आपला झेंडा अतिउच्च शिखरावर रोवला आणि त्या नाशिककरांच्या समोर बोलताना भान ठेवून बोलायचं आहे. पण भाषेचे छलकपट न करता थेट संवाद साधण्यासाठी जर शब्दांमध्ये काय उठाव चढ उतार झाले तर आपण ते समजून घ्या, कारण भाषेची तीव्रता इतकी भयंकर आहे की तिला शब्दकोशामध्ये बसवता येणार नाही. ओसामा बिन लादेनला मारणारी अमेरिका आणि नुसतं मारलंच नाही तर नेऊन समुद्रात फेकलं, त्याला विधिवत त्याच्या धर्मानुसार गाडलं सुद्धा नाही, अशा देशद्रोह्यांचा उच्चाटन, देशद्रोह्यांचं समूळ उच्चाटन करण्याचं सामर्थ्य असणारे राज्यकर्ते राष्ट्राला जोवर मिळत नाही तोवर राष्ट्र सुरक्षित होणार नाही. 22 मुस्लिम राष्ट्रांच्या घेऱ्यामध्ये असलेलं इस्रायल सुरक्षित आहे. अख्ख्या इस्लामिक जगाचा तळताळ ज्यांना भोगावं लागतोय ती अमेरिका सुरक्षित आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे. त्यांचा प्रत्येक युवकाला स्वतःच्या भविष्याची चिंता नाहीये. तिथल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्राची चिंता व्हावी लागत नाही. तिथल्या कुठच्याच व्यासपीठावर राष्ट्रहिताचे कार्यक्रम राबवावे लागत नाहीत. त्याचं कारण आहे तिथले राजकर्ते ते सगळं निभावयास प्रबळ आहेत, सबळ आहेत, शक्तिशाली आहेत, सामर्थ्यवान आहेत. ते सामर्थ्याची पूजा करतात आणि इथल्या नेभट राज्यकर्त्यांमुळे, नपुंसक शंड राज्यकर्त्यांमुळे, मतांचं धर्माधिष्ठित राजकारण करणाऱ्या शूद्र विचारसरणीच्या राज्यकर्त्यांमुळे आज तुम्हाला आणि मला ह्या विषयांच्या व्यासपीठांवर चढावं लागतंय, बोलावं लागतंय.
व्याख्यानमाला म्हणजे काय? फक्त सोबर आणि अतिशय उच्च दर्जाची अलंकारित भाषा वापरून तास 2 तास खेळवणं म्हणजे व्याख्यान काय? मी त्याच्या विरोधात आहे. मला खेळवायचं नाही, चवताळा व्हायचा आहे, तेज पेटवायचं आहे. आणि मग ते तेज पेटवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? जिथे जिथे संधी मिळेल, खेड्यात पाड्यात, कुठे चौकात, टपऱ्यांमध्ये, दुकानांवर, जिथे तिथे हिंदुत्वाची राजकीय आवश्यकता पटवून दिली पाहिजे. आज 90 कोटी हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंची अवस्था दयनीय आहे. मुस्लिमांचे राजकीय आरक्षणाचे मनसुबे राज्यकर्ते मोकळे करून देत आहेत. प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुसलमानांचं अस्तित्व दाखवलं जात आहे, त्यांना आरक्षण दिलं जात आहे. इस्लामिक संकट आपल्या राष्ट्रावर आहे. इस्लामिक संकट कशाला म्हणतो मी? व्यक्तिशः म्हणतोय का? इस्लामिक विचारसरणीचं. इस्लामिक विचारसरणी काय आहे हे आधी हिंदुत्वाची राजकीय गरज या विषय समजून घेण्यासाठी इस्लाम काय सांगतो, इस्लाम म्हणजे काय हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. इस्लामची मूळ परिभाषा काय? तर अरेबियामध्ये जन्माला आलेला, मोहम्मदाने जन्माला घातलेला हा धर्म 1400 वर्षापूर्वीचा, त्याची पाया कशावर रचला गेलाय? एकेश्वरवादावर. एकेश्वरवाद म्हणजे कुठचा? कुठच्याही एका शक्तीला मानायचं का? नाही. त्यांनी दिलेलं नाव आहे त्याला अल्लाह. त्यांचा एकमेव प्रेषित मोहम्मद, त्यांचा एकमेव धर्मग्रंथ कुराण, त्यात अल्लाहचा आणि मोहम्मदाचा मेसेंजर म्हणजे पोस्टमन जिब्राईल, त्यांची एकमेव पूजा पद्धती म्हणजे नमाज. आणि हे 5 गोष्टींचं पालन करणारा तो मुसल्ले इमान म्हणजे मुसलमान. इस्लामिक सत्तेचा पाया या 5 गोष्टींवर अवलंबून आहे. नुसता एकेश्वरवाद नाही, तर त्या एकेश्वरवादाशिवाय दुसरी संकल्पना मारून काढणं, मुळासकट नष्ट करणं, याला इस्लाम म्हणतात. कुठच्याही दुसऱ्या धर्मग्रंथाची मान्यता नष्ट करून टाकणं, कुठच्याही दुसऱ्या धर्मग्रंथाला मान्यता न देणं, दुसऱ्या कुठच्याही विचारसरणीला स्थान न देणं, तिचं अस्तित्व टिकू न देणं, दुसऱ्या कुठच्याही पूजा पद्धतीला, दुसऱ्या कुठच्याही ईश्वरी मान्यतांना, दुसऱ्या कुठच्याही विचारवंतांना, प्रेषितांना, संतांना स्थान न देणं, त्यांचं स्थान नष्ट करणं म्हणजे इस्लाम. इस्लामची मूळ शिकवण आहे बिलिव्हर्स आणि नॉन बिलिव्हर्स. मूळ श्रद्धावान आणि श्रद्धाहीन. श्रद्धावान कोण आहेत? तर मगाशी सांगितलेल्या 5 गोष्टींवर ज्यांची अटल श्रद्धा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही धर्मसंकल्पना आहेत, ज्या काही भक्ती संप्रदाय आहेत, जे काही संत संप्रदाय आहेत, ते नष्ट करण्यावर ज्याचा कल आहे, ते नष्ट करण्यासाठी तो जीवावर उठून त्याच्या विरोधात संघर्ष करण्यास तयार आहे, तो मुसलमान. आणि श्रद्धावान आणि श्रद्धाहीन, मग तुम्ही वारकरी असाल, बौद्ध असाल, जैन असाल, शीख असाल, महानुभाव असाल, कितीही वसुधैव कुटुंबकम म्हणणारे, विश्व कल्याणाचे पसायदान म्हणणारे जरी तुम्ही असाल, तरी तुम्हाला इस्लामनुसार या सृष्टीमध्ये जगण्याचा अधिकार नाही. कारण ही सृष्टी अल्लाने केवळ इस्लामच्या उपभोगासाठी केली, निर्माण केली, असं इस्लामचं म्हणणं आहे. आणि मग त्याच महत्वाकांक्षेने अख्ख्या जगाला इस्लामिक करून टाकण्याच्या वेळाने जिहाद नावाचं एक धर्मयुद्ध पुकारलं जातं. आणि त्या धर्मयुद्धाचा पाया काय असतो? तर गैर इस्लामिकांना इस्लाम मुसलमान करून घ्या, अन्यथा ठार करा. परवा ओसामा बिन लादेन मारल्यानंतर क्रूरकर्मा, देशद्रोही आणि विश्वद्रोही, मानवताद्रोही, अख्ख्या विश्वाचं विद्रोह करणारा, विश्वाचं वाटोळं करण्यास सिद्ध असलेला त्या नेता, इस्लामचा नेता ओसामा बिन लादेन नावाचा एक षंड अतिरेकी मारला. त्या अतिरेक्यामागे जेवढ्या कुपाद्या लावाल, उपाद्या नाही कुपाद्या, जितकं त्याला दुष्ट त्याचं प्रकट करण्यासाठी जे जे काय लावाल तेवढं कमी पडेल. असा ओसामा बिन लादेन मेल्यानंतर अल कायदाने एक प्रेस नोट जाहीर केली आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी असं सांगितलं की एक ओसामा मेल्याने आमचं काहीही नुकसान होणार नाही, उलट आमचं आंदोलन पेटेल. आणि जोपर्यंत होल वर्ल्ड, अख्खं जग इस्लामिक होत नाही, पूर्ण जग जिहादच्या ज्वाळांनी इस्लाम कबूल करत नाही, तोपर्यंत आमचा जिहाद चालू आहे. ओसामा मेल्याने आमच्या जिहादवर, आमच्या लढ्यावर काही एक परिणाम होणार नाहीये. म्हणजे तुम्ही, आम्ही किंवा अजून कोणी, अमेरिका आणि अजून कोणी जगातले राजकीय विश्लेषज्ञ जर असे मानत असतील की ओसामा बिन लादेनचा खात्मा ही एक मोठी उपलब्धी आहे, अचूक बरोबर आहे, उपलब्धी आहे अमेरिकेसाठी राजकीय दृष्ट्या, राष्ट्रवादाच्या दृष्टीने आणि मानवतेच्या हिताने सुद्धा ती एक उपलब्धी आहे. पण जोपर्यंत ही इस्लामिक मुळं, इस्लामिक विचारसरणीची खोळी, दुष्ट अमानवी मुळं ठेचून काढण्यात आपल्याला यश येणार नाही, तोपर्यंत सर्वसमानता साधता येणार नाही. सर्वसमावेशकता
विश्वाचं कल्याण करण्यासाठी वसुधैव कुटुंबकम म्हणणारा हा समाज आज होरपळून निघतोय जिहादच्या लाटांमध्ये. जिहादच्या झळांमध्ये अनेक घरं कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तस्लिमा नसरीनने लज्जा नावाचं पुस्तक लिहिलं, तिच्यावर फतवा निघाला. बांगलादेशी लेखिका आहे, बांगलादेशी मुस्लिम आहे. त्या बांगलादेशी लेखिकेने लज्जा नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाने आक्रोश माजवला अख्ख्या जगात. इस्लामिक जगामध्ये तिच्या नावाने सुपाऱ्या निघाल्या करोडो अब्जो रुपयांच्या. जो तस्लिमा नसरीनचं मुंडकं मारून देईल, जो तिचा जीव घेईल, त्याला अब्जो खब्जो रुपये देण्यात येतील. त्याला गाझी धर्मयोद्धा, इस्लामिक धर्मयोद्धा पुरस्कार देण्यात येईल आणि त्याचा वाहवा केली जाईल. अब्जो रुपयांचं धन त्याच्यावर उधळलं जाईल. तस्लिमा नसरीनने लज्जामध्ये काय लिहिलं हो असं? तस्लिमा नसरीनने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार लिहिले. काय अत्याचार होत होते? तर तस्लिमा नसरीनच्या म्हणण्यानुसार बांगलादेशात एकही हिंदू स्त्री अशी नाही की जिच्यावर किमान 50 ते 70 वेळा बलात्कार झालेला नाही. आणि तो बलात्कार का होतोय? तो वासनेने होत नाहीये. तो बलात्कार होतोय गैर इस्लामिक लोकांचा प्रतिशोध. सूड घ्या. इस्लाम नसतील होत तर त्यांना असे हाल करा, असा छळ करा, उन्माद करा की त्या भीतीने भयकंप होऊन त्यांनी धर्मांतरण केलं पाहिजे. अशी एकही बांगलादेशमध्ये अशी एकही हिंदू स्त्री नाहीये जिच्यावर किमान 50 आणि जास्तीत जास्त 70 वेळा बलात्कार झाला नाही, असं तस्लिमा नसरीनने सांगितलं. आणि तस्लिमा नसरीनने इस्लामिक श्रद्धांचा पाया खोडून काढला की ही विचार नाहीच आहे, हे अविचार आहे, हे दुष्टचक्र आहे आणि हे दुष्टचक्र छेदलं पाहिजे. इस्लाम हा मानवतेचं कल्याण साधू शकणार नाही असं ठासून सांगितल्यानंतर तिच्या नावाने सुपाऱ्या निघायला लागल्या. मागे काही वर्षापूर्वी सलमान रश्दीने पण एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर सुद्धा आक्रोश उभा झाला. इस्लामच्या विरुद्ध बोलायचं नाही, इस्लाम विरुद्ध चिंतन करायचं नाही, या सगळ्या अटी त्या लागू होतात आणि त्याच्या विरुद्ध जो वागेल त्याच्या जीवावर उठायचा. आज भारतामध्ये वैचारिक समृद्धी संपन्नता इतकी होती की बौद्ध पंथाचं, महानुभाव पंथाचं, शीख पंथाचं स्थापना इथे होऊ शकली. ती स्थापना का झाली असेल? वारकरी संप्रदाय का पसरला असेल? कारण इथे वैचारिक स्वातंत्र्य होतं. इथे शास्त्रार्थ भरायचे, या देशामध्ये शास्त्रार्थ भरायचे, एकमेकांचे विचार, एकमेकांचा विषय कसोटीने पटवून सांगायचा. त्याच्यासाठी शास्त्रार्थाच्या स्पर्धा लागायच्या राजासमोर आणि त्या शास्त्रार्थातून ज्या विचारांचा विजय होईल त्याला प्रमाण मानलं जायचं. आणि इथे काय चाललंय तर शस्त्राच्या बळावर इस्लामिक सत्ता निर्माण करायची. एका हातात कुराण, दुसऱ्या हातात तलवार. एक तर हे स्वीकारा नाही तर तलवारीला सामोरे जा. आणि यांच्या तलवारीमध्ये पण इतकं बळ नव्हतं, इतकं सामर्थ्य नव्हतं की आज आपण म्हणत असू की अख्ख्या जगामध्ये इस्लामने कसं काय केलं तर एका टोळी युद्धाला संघटित करून ऑर्गनाईज करण्यात आलं. त्याला एक विशिष्ट ध्येय देण्यात आलं, विकृत, विक्षिप्त, दुष्ट ध्येय देण्यात आलं आणि त्या दुष्ट ध्येयाभोवती काही दुष्ट मंडळी एकत्र आली आणि त्यांनी संघटित होऊन दुष्टांनी संकल्प सोडला आणि त्या संकल्पाला ते जागतायत. आणि सज्जन निष्क्रिय आणि दुष्ट सक्रिय अशी स्थिती देशात आणि जगात झाल्यामुळे इस्लामचा जय होत गेला. इस्लामचा जय आपण जर बघितलात तर समोरच्या प्रत्यक्ष रणामध्ये खूप कमी वेळा झालेला आहे. पण घाबरवणं, भीती निर्माण करणं, अफवा पसरवणं, देवगिरीच्या यादवांचं राज्य कसं नष्ट केलं अल्लाउद्दीन खलजीने? केवळ 8,000 सैनिकांवर केवळ राज्य नष्ट करण्यात आलं, फक्त अफवांवर. राजाला बातम्या सोडल्या, फार मोठं सैन्य निघालंय, नष्ट नाबूद करून टाकू, वंशछेद करू, शरण ये. आणि धमक्यांनी राजाचा मुलगा लढायला तयार झाला तरी राजाने विरोध केला. मोठं सैन्य आपलं देवगिरीचं यादवांचं साम्राज्य नष्ट होईल, नको, खंडणी देऊन मोकळे होऊ. आणि मुलगा ऐके ना तर राजानेच अल्लाउद्दीन खलजीला फितला आणि सांगितलं माझा मुलगा मला ऐकत नाही, त्याचा बंदोबस्त तुम्हीच करा, मी काय आतून सैन्य पाठवत नाही. दोन्ही बाजून आलेल्या सैन्यामध्ये जर 8,000 अल्लाउद्दीन खलजीचे मानवताद्रोही सैनिक सापडले असते तर त्यांचा खात्मा करणं सहज शक्य होतं. पण अफवा, भीती, अस्थिरता आणि आपापसातले मतभेद यांचा फायदा घेत इस्लामने आता काही असे विद्वान सुद्धा भारतात बेगडी विद्वान जन्माला आले आहेत जे भारतातली मेलेली चातुर्वर्ण व्यवस्था पुन्हा निर्माण करू पाहत आहेत. आणि त्या निर्माण होणाऱ्या वर्णव्यवस्थेपासून राष्ट्राला अस्थिर करायचं आहे, अराजक माजवायचं आहे. मराठा सेवा संघ, माळी सेवा संघ, ब्राह्मण सेवा संघ, मोची सेवा संघ अशा शूद्र संघटना काढून राष्ट्राचं हित न साधता राष्ट्रद्रोह्यांना कशी मदत होईल, त्यांना कसं पोषक वातावरण मिळेल, पुन्हा आपल्या देशातली मेलेली चातुर्वर्ण व्यवस्था जिवंत होऊन कसं अराजक माजेल, अशा विषयाकडे काही लोकांचा, काही राजकीय नेत्यांचा कल आहे. त्यांचा स्वार्थ असतो पुढची 5 वर्ष, पण पुढच्या 5 वर्षानंतर येणारी 5 वर्ष त्यांची नसतील. आज आसाममध्ये
35 मतदारसंघ, विधानसभेचे 35 मतदारसंघ बांगलादेशी बहुल झाले आहेत. बांगलादेशी बहुल, आणि नुसते बांगलादेशी बहुल नाही तर बांगलादेशी मतदार आहेत तिकडे. पुढच्या विधानसभेमध्ये या पुढच्या 5 वर्षानंतर आसाममध्ये बांगलादेशांची सत्ता येईल की काय अशी भीती वाटते. नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मणिपूर इथे ख्रिश्चन धर्मांतरण अघोरी अवतारामध्ये, अतिशय अत्याचारी अवतारामध्ये नाचतंय, तांडव करतंय. तिथल्या शासकीय योजना चर्चच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. तुमच्या इथे अशी एकतरी शासकीय योजना आहे का की जी जैन मंदिरातून, बुद्ध भिक्षूंच्या मठातून, देवालयातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते? अजिबात नाही. हिंदुत्ववादी म्हटलं की कदाचित आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, पण आज पदोपदी जर तुम्ही बघितलं तर क्षणोक्षणी तुम्हाला आठवेल, जर तुमची सतर्क बुद्धी असेल तर, सतत जागरूक असाल तर तुम्हाला असं जाणवेल की हिंदूंमधली पडलेली फूट राष्ट्रद्रोह्यांच्या पथ्यावर पडते. ख्रिश्चन धर्मांतरण इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं भेसूर आणि निरर्थक प्रचार करतंय, त्याला अर्थ नाहीये. अंधश्रद्धा, हे तेल लावल्याने तो रोग बरा होईल, हे तेल लावल्याने ते रोग बरा होईल, ही प्रार्थना केल्यानंतर अमुक आजार बरे होतात, एड्स बरा होतो, कॅन्सर बरा होतो. मग एवढंच जर असतं तर सगळ्या युरोपियन देशांनी अख्खे दवाखाने पाडले असते आणि नुसती चर्चच उभी केली असती, लाखोंच्या संख्येने प्रार्थना चालल्या असत्या, अख्ख्या विश्वाचं कल्याण झालं असतं. ख्रिश्चनिटी मानणाऱ्या देशांवरच इस्लामचं सगळ्यात मोठं संकट आहे. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे, हिंदुत्व ही धर्ममार्तंडांची मक्तेदारी नव्हे. हिंदुत्व ही कर्मकांडी चातुर्वर्ण व्यवस्थेची साखळी नव्हे. हिंदुत्व भूमिपुत्रांनी संघटित होऊन परकीय सत्तेविरुद्ध दिलेला लढा आहे आपल्या सांस्कृतिक अस्तित्व आणि अस्मितेसाठी. हिंदुत्वाविषयी जे गैरसमज पसरवले जात आहेत ते खोडण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न उभे केले पाहिजे. काही विद्रोहीच्या नावाने, विद्रोही चळवळींच्या नावाने काही देशद्रोही या देशामध्ये सक्रिय झाले. विद्रोहीचा अर्थ काय असतो? विद्रोही कशाला म्हणतात तर परंपरा, रूढींच्या विरुद्ध जे वागतात, त्यांच्या रूढींच्या विरुद्ध जाऊन राष्ट्रहित, मानव कल्याण जे साधतात त्यांना विद्रोही म्हणतात. म्हणजे आज 28 मेचा जयंतीचा ज्यांचा सोहळा आहे, म्हणजे माझा अतिशय उच्च दर्जाचं दैवत ज्यांना मी मानतो ते स्वातंत्र्यवीर सावरकर, ते स्वतः विद्रोही आहेत. गाय ही देवता नसून तो एक उपयुक्त पशु आहे. गायीच्या पोटात जर 33 कोटी देव असतील तर कसाई जेव्हा मान उडवतो तेव्हा ते देव कुठे जातात, असा विज्ञानवादी सिद्धांत मांडून समाजाला जागा करण्याचा कसोशीने, पोटतिडकीने प्रयत्न करणारा अतिशय दुर्लक्षित असा हा नररत्न क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी मी बोलतोय. म्हणून हा विषय अतिशय योग्य, आणि म्हणून पहिल्या सुरुवातीलाच मी आभार मानले वसंत व्याख्यानमालेचे की अतिशय उत्तम दिवशी योग्य विषय मांडण्याची, हाताळण्याची मला आपण संधी दिली. विद्रोही कशाला म्हणतात तर विद्रोही म्हणजे रूढी परंपरांच्या विरुद्ध राष्ट्रहिताचं, मानव कल्याणाचं जो काम करतो. ज्ञानेश्वर माऊली स्वतः विद्रोही आहेत. त्यांनी संस्कृतचं शृंखला मोडून बहुजन समाजासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, पसायदान लिहिलं विश्वाच्या कल्याणासाठी. जो जे वांछिल तो ते लावो, जो ज्याला जे अपेक्षा आहे, जे कल्याणाचं, जे साधायचं आहे ते साधू दे, ज्याला स्वतःचं सुख साधायचं आहे त्याला सुख मिळू दे, अशी संकल्पना जगातल्या लोकांसाठी, कुठच्या एका जातीसाठी नव्हे, कुठच्या धर्मासाठी नव्हे, कुठच्या एका भूभागातल्या एका विशिष्ट वर्गासाठी नव्हे, तर विश्वाचं कल्याण साधणारं पसायदान लिहिणारे ज्ञानेश्वर माऊली त्यावेळेच्या कर्मकांडित लोकांच्या, धर्ममार्तंडांच्या विरोधात जाऊन बहुजन समाजासाठी गीता खुली करून देतात आणि विद्रोह करतात. तो विद्रोही. तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज एका वर्गाची मक्तेदारी असताना स्वतःची गाथा त्याच विषयाची, त्याच तत्वज्ञानाची आणि तेच अंतिम ध्येय साध्य करून देणारी विद्वत्ता साध्या बोली भाषेत लिहितात, ओव्यांमध्ये, अभंगांमध्ये लिहितात. ते तुकाराम महाराज विद्रोही आहेत. शाहू महाराज विद्रोही आहेत. बाबासाहेब आंबेडकर विद्रोही आहेत. प्रत्येक राष्ट्रपुरुष, प्रत्येक थोर संत विद्रोही आहे. पण आजची विद्रोही चळवळ जातीवाचक झाली आहे, जी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मी स्वतः 96 कोळी मराठा आहे, ही जातीवाचक विद्रोहाच्या नावाने जे देशद्रोह साधतायत. आजच तिस्ता सेटलवाडचं एक प्रकरण आपल्या समोर आलं, आजच दैनिकामध्ये आहे. तिस्ता सेटलवाड आपल्याला कोणाला माहित असेल तर गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या त्या दंगलींचं खोटं चित्रीकरण, खोटं कल्पनाविलास, खोटा आणि अशी अतिशय धादांत खोटारडेपणाने हिंदू विरोधी भूमिका घेऊन, देशद्रोही भूमिका घेऊन अरेबिक देशांमध्ये, मुस्लिम देशांमध्ये सहानुभूती मिळवून पैसा मिळवण्याचा जो प्रयत्न झाला त्याचं माध्यम होतं तिस्ता सेटलवाड. ती तिस्ता सेटलवाडने गुजरातमध्ये नरेंद्र मोदींवर, अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खटले भरले.
बेस्ट बेकरी हत्याकांडाचं कालच जहिरा शेखच्या बहिणीने एक ॲफिडेव्हिट दिले गुजरात हायकोर्टामध्ये की आमच्याकडून बळजबरीने हिंदूंविरोधी वक्तव्य करून घेतली गेली, आमच्याकडून बळजबरीने काही ॲफिडेव्हिट शपथपत्र दाखल करून घेतली गेली धमक्या देऊन, नाही तर तुमचा निर्वंश करू जर तुम्ही हे केलं नाही तर. आणि त्या जहिरा शेखच्या सख्ख्या बहिणीने हायकोर्टामध्ये एक निवेदन दिलं आहे तिस्ता सेटलवाडच्या विरुद्ध. काही एक लॉबी आहे, ती लॉबी आमच्या जीवाला धोका पोचवू शकते आणि त्या लॉबीतली मुख्य सूत्रधार तिस्ता सेटलवाड आहे. त्या तिस्ता सेटलवाडने आता याचना केली आहे की माझ्यावर टाकलेले खटले मागे घ्या. तिच्यावर सुप्रीम कोर्टात सुद्धा टीका झाली आहे, तरी तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. सुप्रीम कोर्टात जिच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत की खोटी शपथपत्र, खोटी वचनं, खोटी प्रेस कॉन्फरन्स, खोटे धादांत पुरावे निर्माण करण्याचं षडयंत्र रचणाऱ्या या विकृत स्त्रीविषयी, विकृत एका विचारधारेविषयी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असताना सुद्धा भारतामध्ये पद्मश्री देण्यात आणि त्यांना विद्रोही चळवळीचे नेते करण्यात येतात की हे विद्रोही चळवळीचे नेते आणि विद्रोहाच्या नावाने राष्ट्रद्रोह साधला जातोय. त्या विद्रोहापासून आपण सावध झालो पाहिजे. हिंदुत्वाची राजकीय आवश्यकता काय? कारण तुमचं, माझं, इथे बसलेल्या प्रत्येकाचं आणि देशातल्या 90 कोटी हिंदूंचं आणि जगातल्या काही शेकडो कोटी हिंदूंचं हित ज्याच्यामध्ये आहे ते एकमेव सामर्थ्य आहे, ते म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पळी पंचपात्र नव्हे, जाणवे शेंड्याची नव्हे, पाटीलकीची नव्हे, देशमुखीची नव्हे, कुणाचीही मक्तेदारी नाही. भूमिपुत्रांनी स्वतःचं सांस्कृतिक रक्षण करण्यासाठी जो लढा उभारला परकीय सत्तेविरुद्ध, इस्लाम विरुद्ध, ख्रिश्चनिटी विरुद्ध, तो परकीयांविरुद्ध उभारलेला लढा, त्या लढ्याचं उत्तम नाव, तेजस्वी नाव म्हणजे हिंदुत्व. आणि त्या हिंदुत्वाची राजकीय आवश्यकता काय? तर तुम्हाला तुमच्या भूमीमध्ये, तुमच्या हक्काच्या घरामध्ये तुम्हाला निर्वासित करण्यात येत आहे. तुमचा सिंध, तुमचा पंजाब, बंगाल तुमच्यापासून हिरावून घेतला जातोय, त्याचा बांगलादेश होतो. सिंध पंजाबचा पाकिस्तान होतो आणि तो पाकिस्तान आणि तो बांगलादेश आज आपल्या देशाच्या, ज्यांच्यापासून त्यांचा जन्म झाला, त्या देशाच्या, त्या भूमीच्या, ज्यांनी त्यांचं कल्याण साधलं, त्या मानवजातीच्या मुळावर उठले आहेत. आता हेडलीच्या रोजच्या रोज आपण बातम्या वाचतोय की हेडलीला काय काय करायचं होतं, सिद्धिविनायकचं देऊळ उडवायचं होतं, अमुक ठिकाणी जिथे जिथे बाजारपेठ आहेत त्या ध्वस्त करायच्या होत्या, इथले काही एजंट पकडायचे होते आणि त्या एजंटच्या माध्यमातून इथे मोठा विद्रोह माजवायचा होता. आतापर्यंत जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्याला हिरवं सावट, हिरवं संकट, हिरवा दहशतवाद म्हणण्याचं सामर्थ्य कुठच्याच पुरोगामी विचारवंतांनी दाखवला नाही. कारण तो एक फॅसिझम, एक कट्टरतावादातून निर्माण झालेला विद्रोह आहे अशी त्याची ती व्याख्या करायची. आणि एका बॉम्बस्फोटामध्ये मालेगावमध्ये 4 मुसलमान मेले. त्याच्यामध्ये आरोपी सापडेत ना. काँग्रेसला पुढची सत्ता हस्तगत करायची होती. काँग्रेसने किंवा अजून सत्ताधारी पक्षांनी अशी सोय करून ठेवली आहे की निवडणुका आल्या की जातीवाचक संघटना उड्या मारायला लागतात. त्या जातीवाचक संघटना असल्यामुळे हिंदूंमधल्या 90 कोटी हिंदूंमध्ये 90 कोटी संघटना आहेत. प्रत्येक माणसी एक संघटना आहे आणि प्रत्येक माणसी एक विचार आहे आणि त्या विचाराला थोडंसं खतपाणी घातलं, 4 दारूचे थेंब शिंपडले, बोकडा बैलांच्या बिर्याण्या पार्ट्या दिल्या की हे फुगड्या घालायला लागतात. त्याच्यामुळे ह्यांच्यापासून आपल्याला राजकीय धोका नाहीये. मग राजकीय धोका कोणापासून आहे? तर समाजवादी, बसपा, जनता दल युनायटेड, रामविलास पासवानचा पक्ष, अशा अनेक पक्षांमध्ये जे मुस्लिमांचं मतविभाजन झालंय, प्रादेशिक हित लक्षात घेऊन काही युपी मधल्यांनी समाजवादी आणि बसपा पकडली, काही मुस्लिम समाजातल्यांनी, काही जनता दल युनायटेड पकडली, काही रामविलास पासवानकडे गेले आणि ते विघटित झालेलं मुस्लिम मत संघटित झालं पाहिजे आणि ते निवडणुकांच्या आधी संघटित झालं पाहिजे आणि त्यांनी काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. या राजकीय खेळीतून उत्स्फूर्त होऊन, या राजकीय खेळीने प्रेरित होऊन काँग्रेसने हिंदुत्ववाद्यांना बॉम्बस्फोटामध्ये फसवण्याचं षडयंत्र रचलं आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला? तर जागतिक दर्जावर हिंदू समाजाची स्वतःच्याच देशात, स्वतःच्याच ह्याच्यात अधोगतीकडे वळायला लावलं. स्वतःच्याच देशामध्ये बदनामी, स्वतःच्याच देशात निराशेच्या गर्तेत ढकलण्याचं षडयंत्र. आणि करतायत कोण? तर आपण निवडून दिलेले सत्ताधारी. आणि मग अशा निराशेच्या गर्तेत गेलेल्या समाजाला पुन्हा तेजाने प्रेरित करण्यासाठी अशा व्याख्यानमालांची, अशा संवादांची आवश्यकता असते. षडयंत्र काय होतं? तर हिंदू समाजाला माळी म्हणून, मराठा म्हणून, महार म्हणून, तेली म्हणून, मोची म्हणून, युपी म्हणून, बिहार म्हणून, महाराष्ट्र म्हणून मतदानात फसवता येतं. पण मुसलमानांमध्ये ते करता येत नाही. त्यांना जामा मशिदीतून आवाज आला, इस बार काँग्रेस आएगी, की सगळे मूल्य हात हलवतात, हां इस बार काँग्रेस आएगी. पण आमचे शूद्र जातीय स्वार्थ, शूद्र विचारसरणी
आणि आमच्या पूर्वजांनी दिलेल्या तेजस्वी विचारसरणीचा सोडलेला पाठपुरावा, या दुष्परिणामांमुळे आमच्या राष्ट्राची होत असलेली भयंकर हानी आणि ती काँग्रेसने सत्ताधाऱ्यांनी अचूक ओळखली आणि तसंच त्यांनी ती खेळली आणि प्रतिपक्ष म्हणून असलेला जो हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा अमुक एक वर्ग आहे तो तेवढ्यापणे आक्रोशित सामर्थ्याने समोर येऊ शकला नाही आणि त्यामुळे यावेळेस राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं ज्यांनी हिंदुत्वाचं नाव घेतलंय. कारण हिंदुत्वाचं नाव घेऊन हिंदुत्वाची फसवणूक झाली असं हिंदू समाजाला त्यांच्यापासून वाटू लागलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त नेत्यांच्या नावाने, पक्षांच्या नावाने बोटं मोडत बसून तळताट करणं यांची चूक आहे, त्यांची चूक आहे, हे केलं असतं तर असं झालं असतं, ते केलं असतं तर तसं झालं असतं, या नेत्यांना दोष देण्यामध्ये आपला पुरुषार्थ आहे का? लोकशाहीमध्ये नेत्याला दोष देऊन चालत नाही. कारण जेव्हा राजेशाही होती तेव्हा एक सुभाषित होतं, यथा राजा तथा प्रजा. आता लोकशाही आली आहे, आता ते सुभाषित उलट झालंय, यथा प्रजा तथा राजा. तुम्ही दुर्बल ठरताय, तुम्ही विघटित आहात, दुर्लक्षित आहात, तुम्ही असंघटित आहात, मानसिकदृष्ट्या दुबळे पडताय, वैचारिकदृष्ट्या कमकुवत ठरताय, म्हणून तुम्हाला हवं तसा नेता तुमच्या दुबळ्या मानसिकतेचा मिळतो. आणि मग त्या नेत्यांना गेल्यावर कळतं की ज्यांच्या जेव्हा निवडून आलोय त्यांच्यात काय सामर्थ्याने मला टिकवण्याचं. त्यांना निवडणुका आल्या की धाब्यांवर फोन लावले की अण्णाची लोक आहेत, नानाची लोक आहेत, ही तात्याची लोक आहेत, की हव्या तेवढ्या बाटल्या, हव्या तेवढे बोकडं कापली जातात आणि त्यामध्ये तो समाज खेळवता येतो. मग ज्यांच्यापासून आपलं राजकीय अस्तित्व टिकणार आहे त्या 2-5% लांगुल चालन, आणि मग ते लांगुल चालन कुठच्या खालच्या थराला जाऊन करायचं, कुठचाही राष्ट्रद्रोही निर्णय घ्यायचा. राष्ट्रद्रोही निर्णय कुठचा? अफजल गुरुला सुद्धा भारतात फाशी होत नाही. देवळांवर, अक्षरधामवर झालेला हल्ला तुम्ही धार्मिक म्हणून दुर्लक्षित कराल, तो हिंदूंच्या देवस्थानावर झालाय. आमचा देश तर धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष ना, धर्मनिरपेक्षतेची सगळ्यात अवहेलना, सगळ्यात मोठा अपमान, धर्मनिरपेक्षतेचा सगळ्यात मोठा छल कुठे होत असेल तर तो एकमेव देश आहे भारत. धर्मनिरपेक्षता ज्यांनी ओळखलीच नाही, राज्यघटनेने काय सांगितलंय? धर्मनिरपेक्षता. धर्म कुठचा? राज्यघटना हाच धर्म. पण इथे कुराणला धर्म मानलं जातं, बायबलला धर्म मानलं जातं, पण राज्यघटना वाटेल तिथे तोडली जाते, मोडली जाते, नष्ट केली जाते, बडवली जाते. फक्त त्या राज्यघटनेचा आधार घेऊन पुन्हा नकली नाटक उभं केलं जातं. आज अफजल गुरु जिवंत आहे. अजमल कसाब, मगाशी मी विषय सांगितला, 10 कोटी रुपयांचं बिल आल्यामुळे मागे 31 कोटी, पहिल्या 1.5 वर्षामध्ये 31 कोटीचा खर्च करण्यात आला अजमल कसाबच्या सुरक्षेवर. त्याला बॉम्ब प्रूफ, वातानुकूलित एक डोम बांधण्यात आला अजमल कसाबसाठी. आर्थर रोड जेलमध्ये मुंबईच्या एक डोम बांधण्यात आला जो अतिशय सुरक्षित आहे, ज्याच्यावर गोळी तर सोडा, बॉम्बचा पण परिणाम होणार नाही, बाहेरच्या वातावरणाचा व्हायरल इन्फेक्शन त्याला होणार नाही. म्हणजे एखाद्या लहान बाळाला कसं आपण जपतो की इथे जायला नको, दूषित आहे, तिथे जायला नको, इथे डास आहेत, तसं त्या अजमल कसाबचं पालन पोषण केलं जाते. त्याने अन्नाविषयी तक्रारी केल्या म्हणून त्याच्या आवडीचं अन्न त्याच्या आवश्यकतेनुसार त्याला पुरवण्यात येते. आवडीचं अन्न म्हणजे काय? वरण भात नाही, बिर्याण्या, त्याला ड्रायफ्रुट्स, त्याला हवं ते दिलं जातंय आणि त्याची काळजी घेतली जाते. एखादा जावई घरी आल्यानंतर त्या जावयाचं कसं सासरा पालन पोषण करतो, सन्मान ठेवतो, तसं. आता फक्त त्याला कपड्यांच्या नवीन जोड्या द्यायच्या आहेत आणि पुन्हा पाकिस्तानात पाठवायचं, ही एकच फॉर्मॅलिटी बाकी राहिलेली आहे, शिष्टाचार बाकी राहिलेला आहे. त्या अजमल कसाबचं रक्षण भारतामध्ये होत आहे. 90 कोटी हिंदूंच्या देशामध्ये देशद्रोह्यांचं रक्षण केलं जात आहे. 20 कोटी लोकांचं लांगुल चालन करण्यासाठी, 20 कोटी लोकांच्या मतांचं लांगुल चालन करण्यासाठी. काश्मीरमध्ये 72,000 अतिरेकी आजपर्यंत सुरक्षाकर्मींच्या हातून मारले गेलेत. सैनिकांच्या हातून, सैनिकांनी आपल्या पराक्रमाने, पुरुषार्थाने आणि बलिदानानं आपल्या आया बहिणींची मळवट फुसल्या गेली, मंगळसूत्र तुटली, बांगड्या फुटल्या, हजारो लेकरं अनाथ झाली. अशा सैनिकांच्या बलिदानानं ते काश्मीर, जी आपली ऋषीभूमी आहे, आपली पवित्र भूमी आहे, आपल्या देशाचा गौरव आहे, हिमालयाचा पायथा काश्मीर, त्या काश्मीरच्या अतिरेक्यांना 72,000 अतिरेकी आजपर्यंत मारले गेले देशद्रोही चळवळीमध्ये. त्या अतिरेक्यांच्या उरलेल्या कुटुंबियांसाठी भारत सरकारने, म्हणजे धक्का लागेल, तुम्ही नक्की ऐका, नीट ऐका आणि नुसतंच ऐकू नका, तर चिंतन करा आणि याचा प्रचार करा. त्या अतिरेक्यांच्या कुटुंबियांच्या पालन पोषणासाठी आतंकवादी दिलासा पॅकेज अशा नावाची एक योजना केंद्र सरकारने आता अंमलात आणलेली आहे. त्या योजनेची रूपरेषा कशी आहे? तर जे अतिरेकी भारतीय सुरक्षा कर्मींच्या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत त्यांना पेन्शन चालू करणार आहे, एक रकमी किंवा मग टप्प्याटप्प्याने किंवा एक ठोक धंदा. मग त्यांनी पेट्रोल पंप टाकतील, मग त्यांनी उद्योग भवन उभारतील आणि इंडस्ट्रीज उभी करतील आणि त्यांना तो पैसा लावण्यात येणार आहे, हजारो कोटी रुपये.
त्यांच्या मुलांना, देशद्रोह्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, आणि ती शिष्यवृत्ती 1ली ते 4थी, 5वी ते 10वी अशी नाही आहे, उच्च शिक्षित, म्हणजे ते उद्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाऊन जर त्यांना अभ्यास करायचा असेल तर जे काही कोटी रुपये लागतील ते भारत सरकार देणार. कोणाला देणार? ज्यांनी 100% शुद्ध राष्ट्रद्रोह केलाय. सतत चिंतन, उठता बसता झोपता चालता बोलता सगळ्यांनी राष्ट्रद्रोहाचं चिंतन केलेलं आहे, मानवजातीच्या उच्चाटनाचं हे केलेलं आहे, इस्लामीकरणाचं करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे, भारताचं इस्लामीकरण करण्याचं. अशा जातीच्या, अशा देशद्रोह्यांच्या कार्ट्यांसाठी भारत सरकारने आतंकवादी दिलासा पॅकेज आणले. आता तुम्हाला असं वाटेल की आतंकवादी दिलासा पॅकेज अतिरेक्यांचं लांगुल चालन का? नव्हे. अतिरेक्यांवर काय सरकारचा सुद्धा प्रेम नाहीये, त्यांना सुद्धा काय अतिरेकी जगावेत पोसावेत असं वाटत नाही. पण त्यांना माहिती आहे की ह्या अतिरेक्यांची नाळ थेट इस्लामशी जोडलेली, आणि त्या इस्लामशी नाळ जोडली असल्यामुळे जर ह्या अतिरेक्यांना आपण यमसदनी पाठवलं, फाशी दिली, तर त्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवल्यामुळे इथला मुस्लिम समाज आपल्याला नाराज होईल, आणि तो नाराज झाला तर आपल्याला मतदान करणार नाही. आणि मग तो तसा नाराज होऊ नये, त्याच्या देशद्रोही वृत्तीला, इस्लामिक जिहादी मानसिकतेला खतपाणी घालावं, त्याचं पालनपोषण संगोपन करावं, आणि त्यांची काँग्रेसला किंवा देशद्रोही राज्यकर्त्यांना त्याची मदत व्हावी, त्याचं पाठबळ मिळावं, मतदान व्हावं, म्हणून अशा योजना राबवल्या जातात. अशा योजनांपैकीच एक योजना अशी आहे, राजेंद्र सच्चर नावाचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नेमण्यात आले, आणि त्या आयोगाला नाव देण्यात आलं सच्चर आयोग. त्या आयोगाचं काम काय होतं? तर त्या आयोगाने मुसलमानांची देशातली परिस्थिती, स्थिती, अवस्था आणि त्यांवर काय केले पाहिजेत उपाय हे सरकारला सुचवावं, आणि त्यासाठी तो आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने, ते आयोग म्हणजे काय, हे नेमणारे तर देशद्रोही, पण आयोग त्यापेक्षा महादेशद्रोही निघाला. त्या आयोगाने सांगितलं, अरे अरे मुस्लिमांची अवस्था दयनीय आहे, चौकात चौकात मुस्लिम स्त्रियांना फिरण्यास मज्जाव धावतोय, त्यांना भीती वाटते, त्यांना असुरक्षित वाटतंय भारतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. मी तर समजा मला एखादा कोणतरी म्हणेल, एखादा विशिष्ट विचारधाराने फॅसिस्ट पेटलेला धर्मांध माणूस आहे, पण तुम्हाला तरी, तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष बसलेल्या नागरिकांना तरी या जगातल्या, या देशातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या मुस्लिम स्त्रिया असुरक्षित आहेत असं वाटतं का हो? असा एक तरी भारतात भूभाग आहे का की जिथे मुस्लिम लोक असुरक्षित आहेत आणि हिंदू सुरक्षित आहेत? असा एकही भाग नव्हे. ही वसंत व्याख्यान मला पण कदाचित असुरक्षिततेच्या काळामध्ये उद्या परवा संरक्षण मिळून जाईल, अशी वेळ ह्या वसंत व्याख्यान मालेवर सुद्धा येईल. भारतामध्ये एकमेव समाज असुरक्षित आहे, तो म्हणजे हिंदू. चातुर्वर्ण व्यवस्थेत, भाषावादात, प्रांतवादात, वर्णवादात, राजकीय पक्षांमध्ये विघटित झालेला हिंदू हा एकमेव समाज असुरक्षित आहे. तर राजेंद्र सच्चर आयोगाने काय सांगितलं की मुस्लिम स्त्रिया असुरक्षित आहेत, त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाताना भीती वाटते. अशा किती मुस्लिम स्त्रियांवर अत्याचार झालेत, बलात्कार झालेत. मग मी मुंबईचा आहे, मला तर असं आठवतं की आपल्या चौकातल्या मुलाने जर एखाद्या सामान्य मुस्लिम मुलीची जरी छेड काढली तर आमच्याच ठिकाणची लोक, हिंदू वडीलधारी, त्याला बडवायचे, त्याला मारायचे, आणि तिला अगदी आदरपूर्वक बेटी आप डरना नहीं, आप जाओ घर पे, क्वचित. आणि मला हे सुद्धा आठवतंय की केरळ उच्च न्यायालयाच्या जस्टिस आर बसंत यांच्या खंडपीठानं एक निकाल दिला आत्ता सध्याच की 5,000 हिंदू मुली लव जिहाद नावाच्या कार्यक्रमाअंतर्गत, लव जिहाद म्हणजे काय तर हा एक आहे अतिरेक्यांचा जिहाद आणि दुसरा आहे लव जिहाद. लव जिहाद म्हणजे तरुण मुलांनी मुलींना पटवायचं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि त्यांचं नंतर धर्मांतरण करून अशा हजारो मुली आणण्यास प्रवृत्त करायचं, भाग पाडायचं किंवा त्यांचा अतिरेकी कारवायांसाठी वापर करायचा. तर मला असं आठवतंय की जस्टिस आर बसंतच्या खंडपीठाने, केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, त्यांनी मान्य केलं की भारतामध्ये लव जिहाद फार मोठ्या प्रमाणात आणि भयंकर स्थितीमध्ये अस्तित्वात आहे. त्या लव जिहादचं काम काय? लव जिहाद मधून आजपर्यंत पाकिस्तानामध्ये किमान कमीत कमी 5,000 हिंदू मुली पाकिस्तानात पाठवण्यात आल्या. त्या का पाठवण्यात आल्या? तर 5,000 मुली तिथे पाठवून 5,000 माता भ्रष्ट करायच्या, आणि मग त्यांपासून जी उत्पत्ती होईल ती होईलच, पण काही निकामी असतील त्यांना इथल्या अतिरेकी कारवायांमध्ये पाठवायचं. का? तर तिला इथल्या भाषेचं ज्ञान आहे, तिला इथल्या संस्कृतीचं ज्ञान आहे, तिला इथल्या हलक्या हळव्या सगळ्या भावभावनांचा आभास आहे. मग अशा स्त्रीचा, अशा तरुणीचा वापर करून अजून लाखो तरुणी लुटायच्या. आणि ते किशोर अवस्थेतलं एक वयच असतं की त्या वेळेमध्ये काही तत्वज्ञान काम करत नाही, आणि मग त्या अवस्थेतल्या, नाजूक अवस्थेतल्या मुलीला भ्रमिष्ट करायचे. आणि मग ती जास्त नाजूक का होते ती मुलगी? कारण तुम्ही आम्ही जे घरात बाळकडू पाजायला हवं ते पाजण्यास असमर्थ ठरतो.
आपण फार मोठमोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो, आपण मोठमोठी इतिहासाची पुस्तकं वाचतो, पण तिला तिच्यासाठी जे सांगितलं पाहिजे ते सांगायचंच विसरून जातो. तिला जगाचं ज्ञान देतो जगासाठी, पण तिला तिच्या संरक्षणासाठी, तिच्या सांस्कृतिक सामाजिक अशा रक्षणासाठी तिला जे सिद्ध करायचं असते, एक माता निर्माण करायची असते प्रत्येक घरातून, ती माता निर्माण करण्याचं कार्य आपल्याकडून राहून जातं. म्हणजे माता भ्रष्ट झाली की राष्ट्र नष्ट होतं, हा भारताचा इतिहास आहे. छत्रपती शिवबांची माता, छत्रपती शिवराय काय अशा आकाशातून पडले काय, ती माता निर्माण झाली आणि ती माता निर्माण झाल्यामुळे असा तेजस्वी गर्भ निर्माण झाला आणि त्या तेजस्वी गर्भातून मग राष्ट्र तेज निघालं आणि त्यामुळे आज मी वसंत व्याख्यानमालेमध्ये ह्या विषयावर वक्ता म्हणून बोलू शकतो आणि तुम्ही श्रोते म्हणून ऐकू शकता. नाहीतर कसली वसंत व्याख्यानमाला, कुठच्या वसंत आणि कुठचं व्याख्यान, सगळं नष्ट झालं असतं. कुठची सावरकर जयंती, सगळे बोलले असते नको त्या विषयांवर, जिहादवर, इतर गैर इस्लामिक लोकांच्या स्त्रिया लुटण्यावर, जजिया कर. इस्लामचं मी सांगता सांगता थोडी धावती ओळख तुम्हाला करून देतोय. मागे तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल की मागे पाकिस्तानमधल्या शिखांवर जे गैर इस्लामिक आहेत, हिंदू आहेत, शीख म्हणजे जरी पंथ वेगळा असेल तरी धर्म एक आहे, राष्ट्र एक आहे, हिंदू राष्ट्र, त्या शिखांवरती जजिया कर लावण्यात आला. जजिया काय असतो, आता आपण जकात भरतो, ही जकात काय असते, जकात हा शब्द फारशी आहे, उर्दू शब्द आहे. जकात म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या प्रसारासाठी आपल्या उत्पन्नातून दिलेला एक भाग, त्याला जकात म्हणतात. मग जजिया काय आहे, तर जजिया म्हणजे जिथे थेट गैर इस्लामिक लोकांना मारता येणार नाही किंवा ते दयेची भीक मागतील तर त्यांना काय करायचं, तर असा भयंकर दंड ठोकवायचा की ते फेडू शकणार नाही. आणि मग ते दंड देऊ शकले नाहीत, दंड काय असणार जजियामध्ये, तर तुमची सून मला द्या, तुमची मुली माझ्याकडे द्या, तुझी बायको मला द्या, माझी रखेल म्हणून तिला मला ठेवायचे. म्हणजे तुम्हाला ऐकताना धक्के लागतील, कदाचित काही लोकांना हे माहीत असेल आणि ज्यांना इस्लामचं ज्ञान नसेल त्यांना ह्या गोष्टींचा धक्का लागेल. कारण आजपर्यंत आम्ही घरात शिकलोय सर्व धर्म समभाव आणि सगळ्या धर्मांमधून एकच शिकवण मिळते, हे मूर्खपणाची शिकवण आहे. सगळ्या धर्मांमधून एकच शिकवण मिळते, हाच मूर्खपणा आहे. प्रत्येक डोक्यामध्ये एकच विचार आहे का इथे बसलेल्यांच्या, प्रत्येक डोक्यांची एकच समस्या आहे का, नाही. तसं जगामध्ये अनेक विचारधारा आहेत, त्यातली इस्लाम ही घातक विचारधारा आहे आणि इस्लामवरच मला आज का बोलावं लागतंय, तर इस्लामचा भारताला आणि अनुषंगानं सगळ्या हिंदू जातीला, मानव जातीला चेहरा देणाऱ्या हिंदू जातीला धोका आहे म्हणून बोलावं लागतंय. जजिया काय असतो, तर जजिया मी सांगितलं की त्यांची इच्छा येईल मौलवीची ती मागणी करणं आणि ती पुरवण्यास जर तुम्ही कमी पडलात तर तुम्हाला मारून टाकायचा, शिरच्छेद करायचा, नाही तर तुम्ही शिस्तीमध्ये धर्मांतरण करायचं, इस्लाम कबूल करायचा. आणि मग त्यासाठी पाकिस्तानमध्ये जे काही अल्पसल्प समाजात उरलेले शीख समाज आहे, शीख म्हणजे काय, इथे जसे बांगलादेशी पळून आले आहेत तशांपैकी नव्हेत, ते मूळचे भूमिपुत्र, पण आज ते अल्पसंख्याक झाले आहेत. कारण विभाजनानंतर जो लोण पेटला, जी संख्या कापल्या गेली, आया बहिणी विटंबल्या गेल्या, कैदी केल्या गेल्या, लुटल्या गेल्या, त्यानंतर अल्पस्वल्प समाज आपला तग धरून राहिला की ही भूमी माझी आहे, ही भारत भूमी आहे, ही सिंधू सतलज ब्रह्मपुत्रांपासून सुपीक झालेली, पुनीत झालेली ही माझी भूमी, मी कशी सोडून जाऊ, अशा जिद्दीने जो अडून राहिला तो आज समाज तिकडे अल्पसंख्याक झालाय आणि इकडून आणि जगातून एकवटलेले मुसलमान बहुसंख्याक झाले. आणि मग त्या मुसलमानांनी त्यांचं इस्लामीकरण करून घ्यायचं, पाकिस्तान सरकारवर जागतिक दर्जाचा दबाव यायला नको म्हणून काय करायचं, ते अतिरेक्यांच्याकडे काम द्यायचं. अतिरेकी नावाचं एक डिपार्टमेंट पाकिस्तान सरकारनेच उघडलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर आता वाचत असाल, कोलमन हेंडली रोज ISIचं नाव घेतोय, मेजर हा, मेजर तो, जनरल अमुक, जनरल तमुक, यांच्याशी माझे संबंध होते, मेजर आम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचा, असं. म्हणजे सरकारी यंत्रणेतले, सुरक्षा यंत्रणेतले कर्मचारी हे अतिरेक्यांचे गट चालवतात. पाकिस्तान हे एकमेव राष्ट्र असं आहे की ज्यांनी एक अतिरेक्यांचं डिपार्टमेंटच उघडून ठेवलं आहे, शासकीय. तिकडे सगळ्या सुविधा शासकीय मिळतात. म्हणूनच 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार द्या असं तिकडच्या सैनिकी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. परवाच आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचलं असेल. हे धाडस नाही आहे, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, प्रतिक्रिया आहे. धाडस मी बोलतो, हे धाडस ठरेल कदाचित तिकडे, पण पाकिस्तानमध्ये इस्लामसाठी कुठेही जगामध्ये विध्वंस माजवणाऱ्या माणसाचा पुरस्कार करणं हे पाकिस्तानमध्ये स्वाभाविक प्रक्रिया. धक्का, आश्चर्य अशा काही गोष्टी तिकडे नसतात. तो जजिया लावण्यात आला, 150 कोटी मागण्यात आले आणि ते अपुरे पडले. मग ती लोकांनी जागा जमिनी सोडून रावळपिंडी, पेशावर अशा शहरी भागात जिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया
इंटरनॅशनल मीडिया सक्रिय अशा ठिकाणी हे घेतलं आणि मग पाकिस्तान सरकारने थोडंसं नमतं घेतलं. स्वात घाटीमधून त्यांना पळवण्यात आलं. स्वात घाटीमध्ये थोडे दिवसांसाठी तालिबान्यांचं राज्य आणण्यात आलं. तालिबान्यांशी पाकिस्तान सरकारने करार केला की आम्ही तुमचे हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही शांततेने इकडे राहा. असा कुठचा करार देशद्रोह्यांमध्ये आणि सरकारी यंत्रणांमध्ये होतो काय? अजिबात होत नाही. पण तो का झाला? कारण इस्लामची हुकूमत अख्ख्या जगात आणण्यासाठी नुसतेच अतिरेकी सक्रिय नाही आहेत, तर त्या अतिरेक्यांचा दुसरा चेहरा आहे सर्वसामान्य मुस्लिम. आता तुम्हाला धक्का लागेल की सगळे मुसलमान आमच्या शेजारी अमुक राहतात, आमच्या समोर तमुक राहतात, ते फार विद्वान आहेत, ते फार आदर करतात, ते आमच्यावर गणपतीला सुद्धा येतात, ते अमुक जत्रांना जातात, त्यांच्या अंगात काळूबाई येते, अशा भंपक कथा मी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात फिरत असताना ऐकलेल्या आहेत. मुळातच त्यांच्या अंगात काळूबाई येते, जे वारीला जातात ते मुळातच पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत, बाटलेले. दाऊद इब्राहिम कासकर, ए आर अंतुले, आडनावं मराठी आणि नावं मुसलमान. हे काय म्हणजे मी थोड्याशा घसरून बोलतो, भाषा घसरून बोलतो की ह्यांच्या आया अरबस्तानात गेल्या होत्या का अरब कोकणात आले होते? असं काहीच झालेलं नाही आहे. ह्यांचं अत्याचाराने धर्मांतरण करण्यात आलेलं आहे आणि ते धर्मांतरण झाल्यानंतर ते आता धर्मवेडे होऊन ते उरलेल्या सुरलेल्यांना कसं इस्लामिक करता येईल त्याच्या मागे लागलेले. आणि मग अशा संकटांपासून रक्षण करण्यासाठी आपल्या राष्ट्राचं, आपल्या अस्मितेचं, आपल्या प्राचीन सभ्यतेचं, संस्कृतीचं, आता कालच कोकणामध्ये 8,000 वर्ष जुनी संस्कृती सापडली. इस्लामच्या स्थापनेला जेमतेम 1400-1500 वर्ष झाली आहेत आणि कोकणामध्ये एक भिंत सापडली, ती 8,000 वर्ष जुनी मानवी संस्कृती, समृद्ध संस्कृती. तिकडे मोहनजोदडो, हडप्पा जशा होत्या त्या धर्तीवर तिथे संस्कृती अस्तित्वात होती. म्हणजे किती प्राचीन, आणि नुसती प्राचीन, एक आदिमानव नव्हते राहत, तर तिथे मानव निर्मित भिंतीचे अवशेष सापडलेत. अगदी वास्तुशास्त्राला अनुकूल अशा पद्धतीची भिंत उभारण्यात आलेली आहे तिथे. अतिशय विद्वान वास्तुशास्त्रज्ञाने वास्तुशास्त्र अभ्यास करून ज्याने उभारली असेल अशी भिंत पाण्यापासून रक्षण करण्यासाठी उभारलेली आहे. म्हणजे तिकडे शहर व्यवस्था होती, रचना होती आणि शहराचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना आखणारी यंत्रणा अस्तित्वात होती. म्हणजे किती प्रगतिशील त्या काळामध्ये आपली लोक होती. म्हणजे प्रगती केव्हा होते? जेव्हा प्राचीन असाल तेव्हाच प्रगती होते. जन्माला आलेल्या मुलाला दाढी फुटत नाही. शिवाजी महाराज काय जन्माला येतानाच तलवार आणि दाढी घेऊन जन्माला आले नाही. त्यांच्या मातेने त्यांना तसं घडवलं, निर्माण केलं. अगदी बालवयापासून त्यांच्या किशोर अवस्थेपासून तारुण्यापर्यंत त्यांच्या मागे तो रेटा लावला राष्ट्ररक्षणाचा. तेव्हा छत्रपती शिवराय जन्माला झाले. तसं मानवजातीचं प्रगत मानवजातीचे अवशेष सापडले. का सापडले? कारण अति प्राचीन काळापासून इथे संशोधनं झाली. अति प्राचीन काळापासून मानवी जातीचा अभ्यास झाला, खगोलशास्त्राचा अभ्यास झाला. सगळ्या विषयांवर, सगळ्या अंगांवर, आहार पद्धतीवर, सगळ्यावर नीतिनियमांवर बंधनं आणण्यात आली. इथे समाज निर्माण झाला, संस्कृती निर्माण झाली आणि त्या संस्कृतीने अमुक एका विचारधारेला मारा, उच्चाटन करा, हा मानणारा तोच हा, असा कधीही दंडक घातला नाही आणि घातला असेल तर तो कोणी मानला नाही. मग अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली असताना आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी अनेक भाषणांमधून, अनेक सभांमधून, अनेक बैठकांमधून अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यातलाच हा एक प्रयत्न आहे. आता चिठ्ठी आली की तुम्ही अनेकदा शूद्र शूद्र बोलताय. नेमकं शूद्र म्हणजे काय हे आम्हाला सांगा. शूद्र म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेतला शूद्र शब्द मी वापरत नाही आहे. म्हणूनच मी सांगितलं की अतिशय सतर्कतेने राहा. प्रश्न विचारणाऱ्यांचे खरोखर आभार आहेत, कारण ती सल, ती शंका मनात घेऊन न जाता ती इथे विचारली आणि ती विचारल्यामुळे मला मुक्तपणे त्याच्यात अजून संचार करता येईल विषयामध्ये आणि मी त्यांचा विशेष आभार मानतो. शूद्र विचारसरणीने मानतो. चातुर्वर्ण व्यवस्थेचं मी मगाशी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं, चातुर्वर्ण व्यवस्थेचे उच्चाटन करणारे, चातुर्वर्ण व्यवस्थेचा कर्दनकाळाचा नाश करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी तिघांची नेहमी नावं घेतो, छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांचं का नाव घेतो माहिती आहे का? मी काय कुठच्या राजकीय चळवळीमधला सक्रिय माणूस नाही की मला त्याचा राजकीय लाभ घ्यायचा आहे. मला समाज निर्माण करायचा आहे. समाज निर्माण झाल्यानंतर राष्ट्र निर्माण व्हायला वेळ लागत नाही. चातुर्वर्ण व्यवस्थेचा मी पक्का धिक्कार करताय. नष्ट झाली आणि ती पुन्हा जिवंत करण्याची षडयंत्र काहीतरी चालू आहेत, म्हणून हिंदुत्वाचं संघटन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या विषयावर मी तुमच्याशी बोलतोय. शूद्र म्हणजे काय? ती चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे ठेवले होते ते वर्णच आम्ही मानत नाही. जो शूद्र म्हणतो तोच शूद्र. शूद्र म्हणजे हलका, शूद्र म्हणजे नीच, अशी जी संकल्पना जातीवाचक होती ती जातीवाचक आम्ही मानत नाही. ती जातीवाचक संकल्पना मानणारे नीच आहेत, ती मानणारे स्वतः शूद्र आहेत. हा शूद्र शब्दाचा अर्थ इकडे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एवढीच व्याख्या पुरेशी आहे. म्हणजे जाती व्यवस्थेचं उच्चाटन ही राष्ट्राची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता असताना जातीवाचक संघटना उभ्या केल्या जात आहेत. ही नीचता आहे, ही शूद्रता आहे. आईच्या गर्भातून
आणि बापाच्या वीर्यातून कोणी जातीचे दाखले घेऊन आजपर्यंत जन्माला आला नाही, कोणी पक्षाचा बॅनर झेंडा घेऊन जन्माला आला नाही. पक्षप्रमुखाचे आता आजकाल निवडणुका लागले की वाढदिवस होतात, म्हणजे एक चमत्कार आहे. एक मूळ वाढदिवस असतो तो वेगळा, जो आई बापाला माहीत असतो, आणि निवडणुका लागल्या की नवीन वाढदिवस साजरे होतात पक्षप्रमुखांच्या नावाने. आणि अशी राजकीय व्यवस्था झाली असताना, अशी दयनीय अवस्था राष्ट्राची झाली असताना, ती दयनीय अवस्था बंड करून मोडून काढण्यासाठी राजकीय हिंदुत्वाची आवश्यकता आज राष्ट्राला आहे. आणि मग ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही आणि मी नेटाने प्रयत्नशील राहिलो पाहिजे. आपसापसातले वैचारिक मतभेद नष्ट करून चातुर्वर्ण व्यवस्थेला आग लावून भाषावाद, प्रांतवाद, वर्णवाद काही एक नाही, केवळ एकच वाद, तो म्हणजे राष्ट्रवाद आणि हिंदूंची राजकीय आवश्यकता, हिंदुत्वाची राजकीय आवश्यकता. या विषयासाठी आपण संघटित झालो पाहिजे. महार, मोची, मांग, मराठा, ब्राह्मण, तेली, तांबोळी काय नाही. सावरकर हिंदुत्वाची व्याख्या करतात. आज 28 मेचं निमित्त आहे आणि 28 मेच्या निमित्तानं सांगतो की बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या काही षडयंत्रकारी राज्यकर्त्यांनी त्या इथे पोहोचू दिल्या नाहीत. मी गांधीजींचा वैचारिक विरोधक आहे, नेहरूंचा त्याहून जास्त विरोधक आहे. काँग्रेस विचारसरणीने ह्या राष्ट्राचा घात केला अशा ठाम मताचा मी राजकीय विचारक आहे. आणि ह्यामुळे मी हा विषय तुमच्याकडे मांडतो आणि तो विषय पटवून देण्याचं सामर्थ्य आणि कुवत, क्षमता माझ्याकडे आहे. म्हणून अशा सिद्ध झालेल्या व्यासपीठांवर बोलण्याचं सामर्थ्य अशा ईश्वरी कृपेमुळे मला प्राप्त झालं. नाहीतर ह्या व्यासपीठांवर अलबत्या गलबत्यांनी भाषणं ठोकू नयेत, अलबत्या गलबत्यांनी बोलू नये, त्यांना बोलता सुद्धा येणार नाही. बोलायला तुम्ही धरून आणून बांधून जरी बसवले तरी बोलता येणार नाही. कारण आपल्यासारख्या सिद्ध श्रोत्यांसमोर आणि वसंत व्याख्यानमाला हे नाव मी अगदी लहानपणापासून ऐकतो. हे 90 वर्षाचं जुनं नाव आहे आणि अनेक क्रांतिकारकांनी, अनेक विचारवंतांनी, विद्रोही विचारसरणीतल्या सगळ्या देशभक्तांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि आज त्या योगदानाची वेळ माझ्यावर आली, मला फार गौरव वाटतोय. आणि ते बोलत असताना हा प्रश्न विचारला, मला अजून जास्त आनंद झाला की म्हणजे खरोखर व्याकरण इथे विषयाचा, इथे माझ्या विचारांचा परिणाम खरोखर होतोय. असे श्रोते, मी सुरुवातीला बोललो की सतर्क राहा, भाषेवर लक्ष द्या, मी काय बोलतोय ते अगदी लक्षपूर्वक ऐका. का बोललो? कारण मला व्याख्यान करून मानधन स्वीकारून जायचं नाहीये. मला पत्र आलं आयोजकांचं, आम्हाला संघटनेला, की आपलं योग्य मानधन कळवावं. आणि काय तर मी सांगितलं, आपण दिलेलं व्यासपीठ आणि आपण दिलेले हे उत्तम दर्जाचे श्रोते हेच आमचं मानधन आहे. आम्ही मानधनांसाठी व्याख्यानं गाजवत नाही. वसंत व्याख्यान मालासारखं श्रीमंत, समृद्ध आणि सक्षम व्यासपीठ देणं यापेक्षा दुसरं काय वक्त्याला मानधन असेल काय? आणि मग इतकं उत्तम दर्जाचं मला मानधन मिळाल्यानंतर 4 दमड्यांचं मानधन घेऊन मी माझा दर्जा कशाला खालावून घेऊ? त्या मानधनापोटी ही चळवळ उभारली नाही, त्या मानधनापोटी हा विषय घेतला नाही. नाहीतर मी विषय घेतला असता ग्लोबलायझेशन, ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याचं जलशुद्धीकरण, या घाटावर हे विधी होतात, ते विधी होतात म्हणून किंवा पर्यटन, असे अनेक विषय माझ्याकडे होते, घेता आले असते. माझ्यातही सामर्थ्य ते आहे, अनेक कलांचं, अनेक अंगांचं, अनेक छल कपटांचं, गोड गोड गोबऱ्या गोबऱ्या शब्दांचं. पण ते न करता हा 10 विषय हाताळतोय. हा 10 विषय पटेल किंवा त्याला वैचारिक विरोध होईल, त्याला उद्याची कदाचित वसंत व्याख्यानमालेमध्ये अशी पहिली घटना असेल जिच्यावर खटला पडला असेल, कारण ह्यांनी नको त्या विषयाला, संवेदनशील विषयाला हात घातला. 90 वर्षाच्या आयुष्यातलं किंवा 90 वर्षांपूर्वी झालंही असेल, क्रांतिकारकांवर, आयोजकांवर खटले पडलेही असतील. तसाच खटला पुन्हा एकदा पडेल, असं काहीतरी ऐतिहासिक व्हावं म्हणून मगाशीच सांगितलं की मी व्याख्यान देणार नाही, संवाद साधणार आहे. कारण व्याख्याता फार विद्वान असावा लागतो, प्रकांड पंडित असावा लागतो. आम्ही काय चळवळीतले कार्यकर्ते, रस्त्यावर लढणारे. मग रस्त्यावर लढणाऱ्यांनी भाषेचं कुठचंही बंधन न पाळता सरळ शब्दांमध्ये बोलावं म्हणून सगळे सरसकट शब्दांचा वापर करून तुमच्याशी संवाद साधला. आज शिवसेनेने शिवसेना मुस्लिम महासंघाची स्थापना केली आहे ठाण्यामध्ये.